नमस्कार मंडळी, वेलकम टू द माय मिनी ब्लॉग. आणि आज आपण बनवणार आहोत बिर्याणी, चिकन 1.5 किलोची. तर आपल्याला 1.5 किलोची बिर्याणी बनवायची आहे आणि ते पण आज स्पेशल आहे कारण की आमचे नंदनबाई आलेले आहेत. हे बघा. तर बिर्याणी बनवूया. चला मी तुम्हाला पण दाखवते कशी करते ते. हे बघा, 1.5 किलो चिकन आणलेलं आहे मस्त. आणि इकडे पाणी, बिर्याणीसाठी भात ठेवलेला आहे. तांदूळ आत्ताच त्याच्यात घातलेत. पहिलं पाणी उकळून घेतलेलं आहे आणि मग त्याच्यात 1.5 किलो आपण तांदूळ टाकायचे, जे आपले बिर्याणीचे तांदूळ असतात ते. आणि त्याला 70% शिजवून घ्यायचं. चला ते शिजते तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूया. चला चिकन मॅरिनेट करून घेऊया. त्याच्या आधी आपण ह्याच्यात टाकणार आहोत अद्रक लसूणची पेस्ट, दही, 2 चम्मच अद्रक लसूणची पेस्ट टाकायची. त्याच्यानंतर 4 चम्मच दही टाकायचं आपण. आणि कोथिंबीर, पुदिन्याची पण थोडी चटणी टाकायची. आणि थोडा आपला जो घाटी मसाला असतो तो टाकायचा. हा 1 वाटी घाटी मसाला टाकूया. आणि मग त्याच्यात 2 चम्मच अद्रक लसूणची पेस्ट. कोथिंबीर, पुदिना त्याचे आपण हे टाकून घेऊया. हे आपण अद्रक, पुदिना त्याची थोडीशी अशी पातळ अशी हे करून घेतलेली आहे, म्हणजे तो मसाला पूर्ण ह्याला लागेल, तो चिकनला. आता आपण ह्याच्यात थोडंसं बरिस्ता ते टाकणार आहोत. हे बघा, बरिस्ता म्हणजे त्याची थोडी चव लागेल त्याला. आणि त्याच्यावरती आता आपलं 4 चमचे दही टाकायचं. पूर्ण चिकनला हे लागलं पाहिजे, असं पूर्ण मॅरिनेट करून घ्यायचंय त्याला. ही आपली होममेड बिर्याणी आहे. माझ्याकडे आता ह्याच्यात आपण 2 लिंबांचा रस काढलेला आहे तो टाकणार आहोत. आणि 4 मिरच्या तिखटवाल्या अशा उभ्या चिरून आपण ह्याच्यात टाकणार आहोत. हे चांगलं असं अर्धा तास आपण मॅरिनेट करत ठेवायचं आहे. आणि ह्याच्यात जे पण मसाले टाकलेले आहेत आपण, ते सगळे आपले घरगुतीच आहेत. आपण गावाला वगैरे पण बनवू शकतो. गावाला काही एवढं सगळं मिळत नाही खेडेगावात वगैरे. आपल्या घरगुती अशी आपण ही बिर्याणी बनवायची आहे. घरगुती असं हे मॅरिनेट केलेलं आहे. तर तुम्ही पण ट्राय करा आणि कमेंट करा, मला सांगा कशी झाली आहे ती. बघा, आता तूप ठेवलेलं आहे आपण. तर तूप गरम झाल्यावरती त्याच्यात आपण जो बरिस्ता फ्राय केला होता, कांदा आपण फ्राय केला होता, त्याचं आपण तेल टाकणार आहे. कारण की आपण पाण्यातली नाही बनवणार, आपण दम बिर्याणी बनवतोय. मग आपण त्याच्यासाठी आपण तेलात हे केलेलं
सगळं तेल टाकणार आहे आपण. लागूनच आहे कारण की वाकलंय. आता आपण ह्याच्यात तेल थोडं गरम होऊ द्या आणि मग त्याच्यानंतर आपण त्याच्यात खडे मसाले टाकायचे. खडे मसाले मी अख्खे टाकते कारण पावडर पण करून टाकू शकतो, पण आपल्याला झटपट बनवायचे म्हणून ह्याच्यात तेजपत्ता, शाही जिरा, इलायची, छोटी इलायची, दालचिनी, मोठी इलायची, लवंग, हे सगळ्या गोष्टी हे केलेल्या आहेत. अगर तुम्हाला मसाला पण पाहिजे असेल बनवलेला तुम्ही मला कमेंट करा, मी तुम्हाला त्याची पण रेसिपी देते आणि आपण चालू करूया. टाकणार आहे त्याच्या आधी तेजपत्ता टाकूया आणि मग हे मसाले बाकीचे. त्याला थोडं गरम झाल्यावरती मग आपण बाकीच्या गोष्टी टाकायच्या. आता आपण ह्याच्यात बारीक चिरलेला कांदा टाकणार आहोत. आपण सगळं अंदाजेने आपल्या अंदाज ह्याच्यानेच आपण सगळं सामान घेतोय. त्याला चांगलं लाल होऊन द्यायचंय, थोडं ब्राऊन असं. आता आपला कांदा हा चांगला ब्राऊन झालेला आहे. आता आपण ह्याच्यात 2 चम्मच अद्रक लसूणची पेस्ट टाकायची. आपण मॅरिनेट करताना पण 2 चम्मच टाकली होती आणि आता ह्याच्यात पण 2 चम्मच टाकायचे. त्याला हलवून घ्यायचं. हे आता अद्रक लसूण आपण टाकली होती, त्याच्यात आपण आता टोमॅटो टाकणार आहोत बारीक चिरलेला आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. टोमॅटो पण शिजलं पाहिजे. पण चांगलं मेल्ट झालेलं आहे, चांगलं शिजलेलं आहे. आता आपण जे मॅरिनेट केलेलं चिकन आहे ते आपण आता ह्याच्यात सगळं टाकायचं आहे आणि त्याला थोडंसं 10 मिनिटं शिजवून घ्यायचं. ह्याला चांगलं मिक्स करून घेऊया त्याच्यात. चांगलं असं 10 मिनिटं शिजवून घ्यायचंय. हे आपण थोडंसं हलवून घेऊया. त्याला 10 मिनिटं का शिजवायचं, कारण की आपल्याला दम द्यायचं आहे ना, मग परत मग ते खूप चिकन असं हे होऊन जाईल, गिळगिळीत होईल आणि मग असं बिर्याणी खाताना मग ते चिकन असे व्यवस्थित नाही लागत, ते असं रस्सा टाईप होऊन जाईल. त्याच्यासाठी त्याला 10 मिनिटं शिजवायचं आणि मग बाकीचं ते दममध्ये शिजणार. त्याला हलवून झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण मीठ टाकायचं आणि हलवून घेऊया. हे बघा, तुम्ही बघतच असाल कलर किती छान आलेला आहे त्याला. तुम्ही पण ट्राय करा मस्त. आता बघा आपला चांगला कलर आलेला आहे ह्याला आणि आपलं चिकन 80% आपण शिजवून घेतलेलं आहे. आता ते 20% दममध्ये शिजणार आहे. त्याच्यासाठी आता गॅस बंद करायचा आहे आणि आपल्याला लेअर करून घ्यायचे. आपण ह्याच्यात लेअर करणार आहोत. त्याच्या आधी थोडंसं भाताचं लेअर टाकायचं आहे. त्याच्यानंतर ह्याच्यात आपण पीस टाकायचे आहेत पूर्णपणे करून घ्यायचे. बघा आपल्या चिकनचा पण किती मस्त असा कलर वगैरे आलेला आहे. तुम्ही पण ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली आहे ती. आणि ह्याच्यावरती आता चिकन परत आपण भाताचा लेअर टाकायचा. सुगंध तर एवढा छान येतोय, तुम्ही पण ट्राय
ट्राय करा आणि मला सांगा. आणि आम्ही ऑर्डर पण घेतो, तर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करा मला तुम्हाला किती किलोची पाहिजे आहे ते, तसं मी ऑर्डर देऊ तुम्हाला बनवून देऊ शकतो. आपले लेअर झालेले आहेत. आता आपण त्याच्यात फूड कलर टाकणार आहोत. मी येलो आणि ग्रीन कलर घेतलेले आहे. तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही घेऊ शकता. आणि त्याच्यावरती आता आपण कोथिंबीर आणि वरिष्ठा टाकायचं. टेस्ट पण छान वाटते, खूप छान सुगंध आलेला आहे. दहीमध्ये पण मिक्स करू शकतो, पण आम्ही दहीमध्ये मिक्स करून नाही खात, असं वेगळीच खातो. दहीमध्ये मिक्स करून पाहिजे असेल दही देऊ शकतो.